नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते कॉर्नची भजी आणि त्यासाठी बघत राहायचे अर्चनाज रसोई। कॉर्नची भजी करायची आहे, पण त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, तेल गरम करून घ्यायचे। इथे आपण कॉर्न घेतलेले आहेत, साधारण आपण 200 ग्रॅम कॉर्न घेतलेले आहेत आणि ते आपण उकडलेत आणि उकडून मग हाफ क्रश मिक्सर मधनं काढलेले आहेत। तर आपण इकडे कॉर्न घेतोय, त्यामध्ये घेतोय आपण 1 कप चण्याचं पीठ, त्यानंतर भरपूर कोथिंबीर माझ्या आवडीची, पातीचा कांदा, 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची क्रश, 1 टीस्पून तुमचा चिली फ्लेक्स, मीठ चवीप्रमाणे आणि थोडंसं तांदळाचं पीठ, जेणेकरून तुमची भजी थोडीशी कुरकुरीत होतात। आता हे सगळं आपण मिक्स करायचंय। सुरुवातीलाच आपण कधीच पाणी नाही घालायचं, कारण सुरुवातीला जर पाणी घातलं तर काय होतं की ते मिश्रण पातळ होतं। तर आधी आपण बघायचंय की आपल्याला पाण्याची गरज आहे का, कारण आपण कॉर्न उकडून घेतलेला आहे आणि पुन्हा तो मिक्सरला लावलेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, तो ओलसरच आहे। आपल्याला इकडे अजिबात पाण्याची गरज लागलेली नाहीये। आपण हे तरी पण व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे, छोटी छोटी भजी काढायची, जशी आपण मूग डाळीची काढतो तशीच। तेल तापलंय, आता आपण छोटे छोटे बॉल्स करणार आहोत। तुम्ही मला आज प्रश्न विचारलेला आहे की आपण मासे साफ करतो आणि आपल्या हाताला तो वास राहतो, तर आपण काय करायचंय, कोथिंबीर घ्यायची थोडीशी आणि ती बारीक चिरायची आणि हाताला अशी चोळायची की तुमचा हात, तो जो हाताचा वास असतो तो निघून जातो। आता आपण ही लालसर रंगावरती भजी तळून घ्यायची, तर थोडा वेळ वाट बघायची आणि गॅस थोडासा कमीच ठेवायचा। छान अशी लालसर रंगावर आपल्याला ही भजी तळायची आहे। आपली भजी तळून झालेली आहे, छान असा अगदी लालसर नाही पण असा गुलाबी छान असा रंग आलेला आहे आणि ती कुरकुरीती झालेली आहे, ती दिसतातच आहेत। तर आपण आता ती काढून घेऊया। भजी तळून झालेली आहे, गॅस बंद करूया आणि आपण नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। गरमागरम कॉर्नची भजी तयार आहे, सॉस किंवा चटणी आणि बाहेर पडणारा मस्त धोधो पाऊस। तुम्हाला जर मला प्रश्न विचारायचे असतील तर ट्विटर आणि कमेंट्समध्ये विचारू शकता तुम्ही मला। आणि तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर, आणि छान छान रेसिपीज असतील, पटकन फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।